ये बाय. हे तुळजा काप के ग बेटा. वाढदिवसाला कापतेस नव तसंच यो कापायचा. सूर्या. हाँ अरे हा केक वाट के सगळ्यांना. हाँ देवा, हे सगळं काय चाललंय? आता तर असं वाटतंय की जेव्हा हे लगीन ठरलं तेव्हाच तुळसाच्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहायला पाहिजे होतं आपण. आमच्या आयुष्याचं जे झालं ते माझ्या पोरीच्या आयुष्याचं होतं का म्हणे. देवा, आता तूच काहीतरी कर, माझ्या पोरीला या सगळ्यापासून वाचव. तुम्ही दिलेलं नावच काय? आडनाव सुद्धा नाकारून मी फार दूरचा पल्ला गाठणार आहे. तुम्हाला वाटत असेल तुम्ही माझं नाव पुसून टाकलं, पण ते शक्य नाही. उलट हे नाव आता लवकरच आणखी चमकेल, मोठं होत राहील याची खात्री आहे मला. आई जगदंबे, तुळजासाठी जे जे चांगलं आहे ना ते सगळं करण्याची मला शक्ती दे. एवढी शक्ती दे ना की या सगळ्यापासून तुळजाला कायमचं लांब घेऊन जाईल. का बसलं? जाऊ का मगर पुढं. हॅलो. नाही आता नाही भेटू शकत. आजूबाजूला माणसं आहेत खूप. ठीक आहे, मी बघतो काहीतरी. हां. भागे. चालेल. नव्या नावासाठी अभिनंदन तुळजा. तुला सिद्धार्थबद्दल कसं माहित? दादाने सांगितलं. आम्ही तर पहिल्यांदा एवढं जेवलो विकूनच तरी लागणार. सगळेच्या सगळे 37 पदार्थ खाल्ले का? हाव खाल्ले काय, चाटून पुसून खाल्लेत.
वा आणि हो, आमच्या तुळजाचा म्हणजे सत्यभामाच्या नामकरणाचा केक खाल्ला का नाही? हो खाल्ला. आता एवढं खाल्लेलं जिरणार कसं? त्याला काय डॉक्टरांनी सांगितलंय जेवलं की शतपावली करायची असते, सगळं आपोआप जिरत. चांगलंय चांगलंय, पण तेवढं ना व्हायचं नाही. तुम्ही एक काम करा, तिकडं आयऱ्याच्या पिशव्या भरायच्या राहिलेत, तेवढ्या भरून घ्या. म्हणजे कसं काम बी होईल, व्यायाम बी होईल, तेवढीच खाल्लेलं अन्न पचायला मदत. तुमच्यासाठी चांगलंय म्हणून सांगतोय, नाहीतर नंतर मानाल डॅडी कामाला लावत्यात. आम्ही करतो ना पॅकिंग. आता तुमचीच काम करायची इच्छा म्हणल्यावर मी काय नाही म्हणणार म्हणा. जा तेवढं करून कर. अक्का तुला काय गरज होती का करतो म्हणायची? बक्की नुसतं गोडगोड बोलून आपल्याला कामाला लावत असतात. तुम्हीच बसा पॅकिंग करत, आम्ही येतो शतपावली करून. डॅडींनी सगळ्यांना कामं करायला सांगितलं, कळलं? सगळ्यांनी कामं करायची. ए मी दादाला विचारू का? हा. कशाला उगाच त्याला त्रास?